ठीक आहे चलेगा. डोळ्यात पाणी आलं तुझ्या? नाही मी जर ऑफलाईन डिस्कशन करते ह्याला काय झालं. हिप्पी बॅकग्राऊंड मध्ये साफसफाई करतोच आहे. टाइम म्हणजे आता जरा पॉज केला कारण ह्याच्यात आवाज नको यायला, पण म्हणजे तेच आता हिप्पी बॅकग्राऊंड मध्ये काम करेल. सो आता तिसरं आहे म्हणलं छोटंच काम आहे तसं. वॉशरूम मध्ये काय आपला हार्पिक टाकायचं आणि कचरा खाली टाकून यायचा आहे. तर जोपर्यंत हिप्पी काम करतो ते होईल. मल्टीटास्कर ब्रेन. आणि त्यानंतर मग आम्ही बॅडमिंटनला जाणार आणि बॅडमिंटन वर आल्यावर कपडे धुवायला टाकायचं. तो एक लास्ट टास्क आहे फक्त. येस. सो आणि अजून एक टास्क आहे. सो तो आम्ही असं ठरवलंय की नाही का जो जास्त काम करेल म्हणजे ज्याच्या वाटेला जास्त काम येणार नाही त्याने भांडीचं काम करायचं. चालेल. चलो. सो एक काम माझ्या वाटेला आलं आतापर्यंत, एक दुसरं काम थँकफुली. येस. लेट्स सी नाउ. ठीक आहे चला लेट्स गो फॉर द थर्ड टास्क विच इज हार्पिक आणि हे सगळं बाथरूम. स्टोन पेपर सीझर गो. स्टोन पेपर सीझर गो. स्टोन पेपर सीझर गो. माझं बघते तुम्ही मी कसं बघताय तुझं. स्टोन पेपर सीझर गो. ओ तुम्हाला मारलंस फायनली. तू आता तुला उत्तर द्यायला लागणार मला. ठीक आहे चालेल दे. बच्चे फालतू प्रश्न नाही विचार. माझ्याकडे 2 क्वेश्चन्स आहेत. पण एकच प्रश्न. आय नो पण आय एम जस्ट ट्राइंग टू फिगर आउट. सर्वात जास्त फनी कोण आहे, मी का शुभम? अच्छा हा खूप फालतू प्रश्न आहे. तू करशील याचा आन्सर? म्हणजे तुला असं हे ना की मी शुभमचं मन दुखावतोय वगैरे. शुभम तुझ्या आयुष्यात माझ्या आधीपासून होता. जेव्हा तू सिंगल होता तेव्हा तुला कोणी नव्हतं, फक्त शुभम होता. आणि शुभम पण फणी आहे अच्छी त्याचा. नाही मी ऑन कॅमेरा फनी नाही आहे शुभम. अगं मस्करी नाही करा. तुझ्या वडा आपण चौघांचा आपला ग्रुप आहे त्याच्यामध्ये वच्ची एक तूच आहे ती सर्वात जास्त फनी आहे. येडे चाळे हो म्हणजे तुला नाही माहिती. तुला दुसरा क्वेश्चन विचार. नाही का आता नाही बिकॉज दिस इज तू खूप चुकीचं बोलतो. म्हणजे शुभम इज व्हेरी फनी. हे तू फक्त काम वाचवण्यासाठी बोलतोय. दिस इज व्हेरी रॉंग. ओके फक इट. मी दुसरा क्वेश्चन विचारते. ओके माझी केस 1 वर्षासाठी आयदर तू तुझा पीसीचा सेटअप गिव्ह अप करू शकतो और काय माझ्यासोबत म्हणजे मला म्हणजे 1 वर्ष मी तुझ्या आयुष्यात नाही किंवा पीसी गेम क्यूब कुठल्याच प्रकारचा गेम तुझ्या आयुष्यात नाही. तर तू काय चूज? ऑब्व्हियसली तूच ना. आता माझं मन ठेवण्यासाठी जर तू बोलशील तर मी उद्यापासून 1 वर्ष काउंट करेल आणि तो पीसी मधनं वॉकॉंग बिकॉंग सगळं तुझं काढून. ओके फाईन देन 1 वर्षासाठी मी ते बंद करणार. वॉकॉंग मी आता या कॅमेरामध्ये मी अनइन्स्टॉल किंवा काय ते आहे ते करणार. मग 1 वर्षासाठी आयदर यू डोंट आन्सर, डू द टास्क, और यू आन्सर. अँड इफ यू आन्सर देन यू हॅव टू फेस द कॉन्सिक्वेन्सेस. नाही हे हायपोथेटिकल क्वेश्चन्स आहेत ना सगळे. हो पण तुम्हाला प्रूव्ह कर ना की तू 1 वर्ष विदाउट गेम किंवा विदाउट माझ्याशिवाय राहू शकतो. 1 वर्ष तू कशाशिवाय राहू शकतो? आधी पण मी केलंय. सो मी जेव्हा आपण मारथलीच्या इथं वगैरे त्यावेळेस राहतो त्यावेळेस तेव्हा तू हॉलमध्ये खेळायचा गेम. पण कधीतरी खेळायचो ना. 1 वर्षासाठी जर तुला गेमिंग कुठल्याही प्रकारचं गेम क्यूब असू दे गेम हे जर असू दे किंवा बॅडमिंटन असू दे 1 वर्षासाठी तू गेमिंग गिव्ह अप करणार का तू माझ्यासोबत बोलणं गिव्ह अप करणार? तुझ्यासोबत बोलणं गिव्ह अप नाही करणार. नाही करणार ना. मी आता चाललीये पीसी मधले गेम अनइन्स्टॉल करायला, क्यूब लॉक करून ठेवायला आणि बॅडमिंटन कॅन्सल करायला. हे सगळं यू हॅव टू. मग हा काय म्हणतोय यू हॅव टू चूज वन. मी वुकॉंग आता बंद करणार नाही. मग डोंट आन्सर अँड डू द वर्क. हे आता मला ह्याच्यात टाकते, जाळ्यामध्ये टाकते मला. जर तू म्हणतो की तू गेम गिव्ह अप करू शकतो तर ऍटलिस्ट मग 1 महिन्यासाठी तरी गिव्ह अप कर ना. मी बंद करते तुझं वुकॉंग आणि तुझं बॅडमिंटन पण. तुला 1 महिना नाही काय करता येणार. ठीक आहे चल नाही देत मग मी प्रश्नाचं उत्तर. कारण त्याला गेम आणि मी दोन्ही महत्वाचे. बोलायला पोरं काय म्हणतात चंद्र तारे तुझ्यासाठी तोडून आणतो, पण करण्याची वेळ आल्या कसं मी कामच करतो. असू दे. आता लगेच त्याने उत्तर दिलं की तू माझ्यासाठी म्हणत मी गेम अनइन्स्टॉल करते. नको मी काम करतो. चल कामाला लाग. संडास धु. बाय बाय. कधी साफ केलंय का बाथरूम? नाही. असंच असतं.
माईक काढायचं का? नाही तर माईक पण साफ व्हायचा. नाही माईक काय नाही म्हणजे खूप सोपं काम आहे. मी तुला सांगते, फक्त हार्पिक टाकायचं. सगळ्या कामांमध्ये मला हीच हेल्प करत. नाही फक्त हार्पिक टाक सगळीकडे. इकडे पण थोडंसं टाकून ठेव, बिकॉज हे हार्ड वॉटरचे स्टेन्स आहेत आमच्या इथे. हे हार्ड वॉटरमुळे ना हे सगळं असं पांढरं वगैरे झालेलं आहे. सो तुला तिथं तर तुला हार्पिक टाकायचंय, इथं पण तुला थोडंसं हार्पिक टाकायचंय. हा कचरा जो आहे हा खाली टाकून यायचा आहे. तो पण 15-20 मिनिटांमध्ये हार्पिक हे होऊन जाणार. मग घासायचं, घासा 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 घासा. आणि हे काय करायचं? तसं नाही, ते रिम त्याचं आहे ना, ते रिम मध्ये अडकव आणि ते असं गोल फिरव. कुठलं? हे खालच्या? हा खाली अजून फिरव गोल. बघा कसं करत होता. त्याला म्हटलं वरती टाकते, ते लाल आहे ते बंद तसंच टाकत होता. नक्की हे धुवायचं असतं ना असं? अरे हो रे. ठीक आहे, चालेल. ठीक आहे. आणि आता तुम्ही जाऊ शकता, इकडे या. कचरा टाका. येस कचरा टाकून या. तोपर्यंत मी हिप्पी लावते आणि किचन आणि बेडरूम साफ करून घेते. अवघाची हा संसार. बटन नाही दाबलं गेलं. ओ शिट. दाबलं गेलं का आता? येस. लास्ट काम काय आहे बच्ची? लास्ट काम आहे कपडे धुवायला टाकायचं. ते तर अरे बटन नाही दाबलं जातं बाबा. याला काय झालं मध्येच? लिफ्ट बंद आहे. बाय. मग तू चालत वरती येणार? हो, आता काय. वा. बॅडमिंटनच्या आधी थोडंसं प्री-वर्कआउट. तोपर्यंत हा माहित नाही का मध्येच गोल गोल फिरायला लागला. त्याला मी किचनला लावते. बघा. अरे मान्य आहे, ते 15 मिनिटं ठेवायचं असतं आणि तू तुझा आत्ता कचरा टाकून आला म्हणजे तू 10 मिनिटं पण नाही सोडू शकत ना झोपायला? काय रे, थोडं स्लीप इम्पॉर्टंट आहे यार. अरे पण 10 मिनिटं दिवसाची काय झोप येते रे तुला? डोळे पण उघडत नाही बघा हे जे. आय एम अ पुणेकर मॅन. पुणेकरांना दुपारची झोपायची वेळ असते. थोडं झोपू दे मला. थोडंसं 15-20 मिनिटं. 15 मिनिटं नाही, 13 मिनिटच आहे. 13 मिनिटांमध्ये टाइमर अप होणार आहे. बाय. झोपा. 13 मिनिटं काय होईना, पण हा तर झोप कंप्लीट करणारच आहे याची. तोपर्यंत मी जरा घर आवडते. मस्तपैकी घर साफ झालेलं आहे. मी तुम्हाला दाखवते. एकदम साफ सुत्र मस्तपैकी हे घर झालेलं आहे. सगळ्या गोष्टी तिथल्या तिथे गेलेल्या आहेत. आणि आता आपला हिप्पी चार्ज होते. हिप्पी 100वरनं 30% आला. तसं तो युजली 40 किंवा 50वर जातो, पण आपण दोन वेळा घर साफसफाईला लावलं होतं त्याच्यामुळे. सो आय थिंक एव्हरीथिंग इज डन. आणि आता 7ही वाजलेले आहेत. सो चैतन्य उठता का प्लीज सर प्लीज. बाथरूम धुवायचं आहे. 7:30ला गेम चालू होणार आहे आणि आता 7 वाजलेत. उशीर तर तुम्ही करणारच आहात, हो की नाही? उठता का मग? तुला माहिती माझी एन्झायटी अशी की मी साफ करायला घेईल ते जर तू टाइम. सकाळी व्हिडिओ स्टार्ट केला होता तर रात्री झाली. पण असंच असतं आमचं. बघा, घरातली कामं पण झाली आणि व्लॉग पण झाला. आणि ॲज ऑलवेज चैतन्य त्याचा घड्याळ चार्जिंगला लावायचं विसरतो. आणि मग जेव्हा जायचं असतं तेव्हा कितीही उशीर झालेला असो, 5 मिनिटं तो मुलगा बसून राहणार का? कारण त्याला ते चार्ज करायचं असतं. म्हणून मी आधीच चार्जिंगला लावलं. थँक्यू. आय थिंक आता आपलं भेटणं डायरेक्ट बॅडमिंटनच्या नंतर होईल. तर बॅडमिंटन नंतर भेटू. असं वागतं जसं की कपडेच घातले नाहीत. कपडे घातलेत त्याने, पण त्याला बनियनचा काहीतरी इश्यू आहे. एनिवेज, बॅडमिंटन नंतर भेटू. आणि लास्ट वाला गेम संपून आपण एंड करू. महिनासारखा का बसलाय? महिना नीट बस ना. पाय घाण आहेत म्हणून. अरे पाय खाली सोड आणि मागं टेकू नको ना. ठीक आहे. वैष्णवी ऍक्च्युली आहे ना, मध्ये वैष्णवी काय झालं पाहिजे, टीचर झाले पाहिजे होते. सो आम्ही आता बॅडमिंटन खेळून आलेलो आहोत आणि आपण आपल्या शेवटच्या टप्प्यावर आलेलो आहोत. तर तुम्हाला या डेली ब्लॉग मध्ये ऍक्च्युली या चॅलेंज मध्ये तुम्हाला आमचं डेली ब्लॉग पण दिसला की आम्ही दिवसभर काय करत असतो आणि काय नाही. नुसतं म्हणजे हा झोपलेला असतो आणि मी काम करत असते बेसिकली. बघितलंच असेल व्हिडिओ मध्ये, बघितलं असेल आतापर्यंत. हो, ह्याच्या आधी तू झोपलेलाच होतास. सो आता मी मस्त बॅडमिंटन खेळलो. 1.5 तास झाले. ह्याच्यानंतर आम्हाला लाईव्ह जायचं मस्त आंघोळ बिंगळून फ्रेश होऊन जेवण बनवून 9 वाजलेत आणि मे बी 10 पर्यंत जेवण पण होईल, आंघोळ पण होईल आणि आम्ही लाईव्ह येऊ. बट आजचं शेवटचं चॅलेंज आहे कपडे धुवायचं. ते आता कोण करणार आहे? त्यासाठी परत आपण खेळणार आहोत रॉक पेपर सिझर. आणि मग प्रश्न
आणि मग प्रश्न. ठीक आहे, करेक्ट. चलो लेट्स डू इट. कॅमेराचं वर टिल्ट कर ना, तुझं डोकं कट होते. इट्स ओके. रॉक पेपर सीझर गो. रॉक पेपर सीझर गो. तर तुम्हाला प्रश्न विचारणार म्हणजे तू उत्तर देणार आणि मलाच काम करायला लागणार, ही फालतूगिरी मला. बट नाही, लास्ट ह्याला मी कुठं उत्तर दिलं जेव्हा तू माझ्या मैत्रिणींबद्दल विचारलं होतं. बट दॅट डझंट मीन की आता परत तू मैत्रिणींबद्दल विचारशील. दॅट इज आउट. सो आस्क मी चैतन्य, आस्क मी अ कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन. हायपोथेटिकल. आता हे हायपोथेटिकल. सो आपण आता लाव ना. थँक्यू. सो आता आपण 3 वर्ष एकत्र आहे, जसं आहे तसंच. ओके. आपलं लग्न नाही झालंय. ओके, ठीक आहे. आणि सगळं सेम आहे. आता आपण जसं नाही का म्हणजे जसं राहतोय वगैरे सगळं राहतोय वगैरे सगळं सेम आहे. मी तुझ्यासाठी काय काय केलंय, तू माझ्यासाठी काय काय केलंय, या सगळ्या गोष्टी सगळ्या सिमिलर आहेत. इज देयर अ क्वेश्चन हिअर? येस, देयर इज अ क्वेश्चन कमिंग अप. आणि हे सगळं चालू असताना आता आपल्याला करायचं लग्न. आणि त्या लग्नाला तुझ्या पप्पांचा आहे विरोध. तर तू काय करशील? तर मग मी पप्पांचं ऐकणार. तुला हे लागलं का? तर नाही करणार. बच्ची नाही लागणार आता तू. जर माझ्या पप्पांनी नाही म्हटलं, बच्ची यू नो द बॉन्ड आय शेअर विथ माय फॅमिली. आय एम सॉरी, पण माझे वडील मला जरी माझे वडील चुकीचे असतील तरी मी त्यांचं ऐकणार. आणि अगेन हायपोथेटिकल आहे तर मी हे पण सांगते की मी त्यांना मनवलं असतं, त्यांना सांगितलं असतं. आणि आय नो माय फादर. त्यांनी त्यांनी म्हटलं. बट अगेन इफ इट्स येस और नो तर इट्स बेसिकली आय लिसन टू माय फादर. मी माझ्या वडिलांचं ऐकेल. बिकॉज कसं आहे, तू 3 वर्ष बोललास पण मी त्यांच्यासोबत 26 वर्ष आहे. पण मग आता कळतं ना तुला काय? इवन इफ मी काय बोलले, इवन इफ ही इज रॉंग. 26 वर्ष आणि 3 वर्ष, इट्स अ डिफरन्स. बघा, दॅट्स गोना चेंज अ लॉट ऑफ थिंग्स. तू मग हा कॉन्ट्रोवर्शियल कसा का होणार का क्वेश्चन? हाऊ इज इट गोइंग टू चेंज अ लॉट ऑफ थिंग्स इन एव्हरी ऍस्पेक्ट ना. मग असं आपल्या दोघांमध्ये आता तुला तर हे माहितीच हवं की मी वडिलांचीच बाजू घेणार. हे तर तुला माहितीच हवं. एकदा तू निखिल बोलला असता ना की निखिल अपोज मध्ये, तर तू काय केलं असतं? मग मग मला डायलमा झाला असता, मग मी काय करू? कारण दोघं पण वडिलांसोबत कम्पॅरिझन नाही होऊ शकत. सॉरी. बघा, तू प्रश्नाचा विचार करून उत्तर दिले. नाही, मी माझं हे पण सांगितलं. हे का तू पण स्टार्टिंगला बोलला की मी तुझ्यासोबत 3 वर्ष आहे, पण मी माझ्या वडिलांसोबत 26 वर्ष आहे. आणि ही हॅज मेड मी हू यू हॅव फॉलन इन लव्ह विथ. ओके, ठीक आहे, चालेल. डोळ्यात पाणी आलं तुझ्या? काही बोलते का जरा? बट तुला काय वाटतं, म्हणजे शुडंट आय बी लिसनिंग टू माय फादर? ते जे तू टाकलं ना, इवन इफ ही इज रॉंग, आता जाऊ दे, नको आपण असं बोलायला. हा, म्हणजे तू बोलला होतास मला कॉन्ट्रोवर्शियल होईल ते अजून. आय नो व्हॉट आय मीन टू से इज इवन इफ ही इज रॉंग म्हणण्यापेक्षा मी काय म्हणलं, मी त्यांना समजावेल, सगळं कळेल, सगळं करेल. बट इफ ही डझंट वॉन्ट मी टू डू दॅट, तर मग मी ते नाही करणार. आणि इट्स नॉट ओनली अबाउट यू. इफ त्यांनी मला सांगितलं ना आता जरी की नाही, तू बँगलोरला नको राहू, तू आता परत पुण्याला ये, काहीतरी रिझन असणार आहे. आपले आई वडील ना खूप काय आपल्याला बोलून जातात, पण त्याच्या मागे रिझन्स असतात जे आपल्याला सांगू नाही शकत. सो कशाला बोलण्यापेक्षा ना कधी कधी त्यांचं ऐकायचं, असं मला वाटतं. बिकॉज बट मी तुला तेच म्हणलं, तू जर तुझ्यामध्ये निखिलमध्ये बोलला असता ना, मग मी तर पहिलं तुला चूज केलं होतं क्रेडिट कार्डच्याच, नाही का. बट when it comes to my father, I don't think so मी कोणा दुसऱ्याला चूज काय. मग तुम्हाला गॉड आणि फादर जरी बोला तरी मी चूज करायला नाही सांगितलं. हे तू आता माझ्यावरती इफ ही सेज नो ना, इफ ही सेज नो, देन आय लिसन टू हिम, बिकॉज त्यांच्याकडे काहीतरी व्हॅलिड रिझन असणार आहे. ओके, ठीक आहे. बट तू हा क्वेश्चन विचारू पण नाही शकत आणि हा आपल्या लाईफमध्ये अप्लाय पण नाही शकत, कारण माझ्या वडिलांनी ह्याला काहीच विचारलं नव्हतं लग्न ठरताना. लिटरली तू परमनंट आहेस का, तुला नोकरी आहे का, हे विचारलेलं नव्हतं. कारण त्यांना माहिती त्यांच्या पोरीला नोकरी आहे. सो तुझ्या डोक्यात हा विचार पण होता यायला पाहिजे. बट एनिवे, आता आलाय तर आय हॅव गिव्हन माय आन्सर. जा कपडे धू. ठीक आहे, चालेल. मी जर ऑफलाईन डिस्कशन करते याला काय झालंय. सो मी आता तेच, म्हणजे जर सांगायचं झालं, मला आधी पण जेव्हा अशी न्यूज यायची ना, हे पळून गेले, ते पळून गेले लग्न करायला, मला असं वाईट वाटायचं की
ज्या व्यक्तींनी, फक्त वडीलच नाही तर भाऊ पण असू शकतो, आई पण असू शकते, आजी आजोबा असू शकतात, त्यांनी जर तुम्हाला 25-26 वर्ष पाळलंय, पोसलंय, शिक्षण दिलंय, तुम्हाला काबिल बनवलंय, जगण्याचा एक मार्ग किंवा एक तुम्हाला त्यांनी जगायला शिकवलंय, मग ते चुकीचे असतील किंवा काय असतील ते आय डोंट नो, मे बी इवन इफ दे आर रॉंग, ऑफकोर्स ट्राय करा कन्व्हिन्स करायला. आणि माझं असं होतं की सपोज माझ्या घरच्यांनी म्हटलं असं ना चैतन्यशी लग्न करू नको, मी त्याशी सपोज लग्न नसतं केलं ना, पण मग मी कोणाशीच लग्न नसतं केलं, मी आयुष्यभर सिंगल राहिले असते, बिकॉज माझं असं की मला याच मुलाशी प्रेम आहे. मग मी आई वडिलांना अल्टिमेटम दिलं असतं की आयदर ह्याच्याशी लग्न किंवा कोणाशीच लग्न नाही, देन दे हॅव टू चूज. बट इट डझंट मीन की मी माझ्या वडिलांसोबत पूर्णपणे अग्री करणार की नाही का लग्न नाही करायचं तर ते म्हणतील त्या मुलाशी लग्न नाही, देन दॅट इज माय लाईफ की मला ती कोणासोबत स्पेंड करायची. बट दे आर सेइंग नॉट विथ यू, देन नॉट विथ एनीवन असं. बट बिकॉज त्यांचे माझ्यावर असे उपकार आहेत जे मी कधी परतफेड करू शकत नाही, कधीच नाही करू शकत. सो ऑफकोर्स आय कांट गो अँड त्यांची अशी डिसरिस्पेक्ट करेल मी समाजात, बिकॉज बिंग अ गर्ल त्यांनी मला एवढे हे सगळं हायपोथेटिकल चाललंय, हे सगळं हायपोथेटिकल चाललंय. बट बिकॉज आता हा एक पप्पा बघायच्या म्हणते हे का फालतूगिरी लावले या दोघांनी. नाही बट बिंग अ विमेन, जेव्हा तुम्हाला घरच्यांकडनं एवढा सपोर्ट भेटतो आणि एवढे प्रिव्हिलेजेस भेटतात इन अ वर्ल्ड लाईक दिस, ब्रो आय विल बी एटर्नली ग्रेटफुल. सो आणि आय डोंट थिंक सो चैतन्य पण चिडलाय की मी असं हा ऑप्शन चूज केला. बट ऑफकोर्स आय वॉन्ट मॅरी एनीवन बाबू, इफ इट्स नॉट यू इट्स नो वन. ठीक आहे चालेल बघ, इथेच करायचं का एंड ह्या गेमचा. मग आता काय कपडे शेवटी मलाच धुवायला लागले, पण तुला माहितीये मग पण मी भांडी मी कारण 3 कामं चैतन्याने केली, वॉशरूम त्याने धुतलं, स्वयंपाक त्याने केला, भांडी. आणि लास्ट कामाचं काय ठरलं होतं माहितीये ना, भांडी कोण धुणार, सर्वात जास्त काम ज्याला आलेत ना तो नाही करणार, त्याच्या ऑपोजिट पर्सन करायचं. मी करेल भांडी. आता जरा खुश झालं मी थोडस. चालेल, ओके, कूल मॅन. सो आय थिंक दॅट इज इट फॉर टुडेज व्हिडिओ. आणि पप्पा आमचं हायपोथेटिकल बोलणं झालं होतं, काय डोक्यात घेऊ नका. पप्पाला आहे ना, माझे पप्पा चिल्लर. ओके, लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय.